नमस्कार सर्वांना, सगळे खुश असाल, मजेत असाल. मी जाधव अमन पुन्हा एकदा स्वागत करतो माझ्या नवीन व्हिडिओमध्ये. आणि मित्रांनो, आता एप्रिल महिना चालू आहे, एप्रिलची एंडिंग व्हायला आले आणि कोकणामध्ये माझ्या गावी तुम्हाला एक वेगळी फळं बेरीज पाहायला मिळतात. त्यातीलच कोकणची काळी मैना असणारी करवंद, तसेच जांभूळ, काजू, आंबे. तुम्ही व्हिडिओ पाहत राहा. पुढे पुढे मी चाललो आहे माझ्या गावच्या जंगलामध्ये आणि माझ्यासोबत आहे श्लोक. तो इकडे जरा. आणि आम्ही आता चाललो आहे आमच्या एका जंगलामध्ये. तर तुम्हाला पुढे पुढे पाहत राहा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. तर मित्रांनो, हे बघा माझ्यासोबत आहे श्लोक आणि आम्ही आज चाललो आहे आता जंगलामध्ये. आम्ही जस्ट आता पोहोचू इकडे. आणि हे बघा, तुम्हाला म्हटल्याप्रमाणे आपल्या कोकणामध्ये ना, जेव्हा मेचा महिना स्टार्ट होतो ना, किंवा एप्रिलची एंडिंग, हे बघा तुम्हाला कोकणची काळी म्हणे ते हे कच्चे आहेत सर्व करवंद. परंतु तुम्हाला पिकलेली करवंद दाखवतो. सोन्या दाखव ना कुठं आहेत. खायला भारी आहेत रे. हे बघा मित्रांनो, तुझी हाईट नाही पोचणार. हे बघा कोकणची काळी म्हणे बघा, हे पिकलेत. हे बघा, हे बघा पॅडी. हे बघा पॅडी काय बघत पण नाही बाजूला. हे बघा कोकणची काळी मैना करवंद तुम्हाला पाहायला मिळते. बघा गोड आहे, गोड. काटे असतात करवंदीला खूप. अशा काटे पण असतात, तो सांभाळून खावे लागतात. हे बघा करवंद, ही करवंदीची जाळी. आई तुला आहे काय टेस्ट सांग मला. टेस्ट गोड आहेत, आंबट आहेत, कडू आहेत. तू पहिल्यांदा खातोय ना. हे बघा आता संध्याकाळचे 4-4:15 वाजले आणि हा माहोल बघा. खरं यार, कोकणामध्ये ऊन पण खूप जास्त आहे तरी पण सध्या तरी. श्लोक आणि मित्रांनो, सोबतच करवंदांसोबतच ना आम्हाला हे जांभूळचं झाड तुम्हाला दाखवतो. भावानं यांना आहे ना, कोणी या झाडांना लावत नाही, हे स्वतः तयार होतात. आणि केवढं मोठं आहे बघा जांभूळचं झाड आहे, ते पाहू शकता. हे बघा. आणि आपला भाऊ वरती चढला आहे, जांभूळ जमवतोय. तुम्हाला पाहायला मिळतं. मला हातामध्ये पण येतील असं वाटतंय. हे इकडे सोन्या. श्लोक लाजतोय. हे बघा मित्रांनो, हे बघा हे जांभूळचं झाड आहे. नाही बघा, जांभूळसुद्धा अर्धे पिकलेत. हे बघा तुम्ही पाहू शकता. आणि करवंद, जांभूळ खूप चांगले असे बेरीज आहेत आपल्या कोकणामधल्या. सोन्या दाखव ना जरा तिकडून. चालू ठेव. हे बघा मित्रांनो, माझी हाईट आहे त्या हिशोबाने. हे बघा हे जांभूळ तर सर्वांना माहितीच आहे. सॉरी पडला. पूर्ण पिकलेत नाही पण ठीक आहे. सो हे जांभूळ आहेत. पिकलेत आणि गोड आणि थोडीशी तुरट टेस्ट असते यांची. हेल्थसाठी खूप चांगलं असतं. हे बघा कशासाठी चांगलं आहे रे जांभूळ. डायबिटीजवरती चांगला एक रामबाण उपाय आहे. अजून रक्त शुद्ध होण्यासाठी पण चांगला एक उपाय आहे जांभूळ. त्याच्यामुळं गावी तुम्ही आल्यानंतर जांभूळ, करवंद यांसारखे बेरीज म्हणजे फळं जे रानात स्वतः तयार होतात, त्यांना लावायची गरज नसते. तर तुम्ही नक्की खा आणि आपल्या हेल्थसुद्धा फिट ठेवा. म्हणजे हे बघ दाखव. आणि कृपया करून झाडांच्या फांद्या तोडू नका. जे तुम्हाला मिळतं आहे ते प्रेमाने खा. झाडाला पण प्रेम द्या. पुढल्या वर्षी अजून तुम्हाला तो फळं देईल प्रेमाखातीर. ॲक्च्युली आजकाल आहे ना, ही झाडं खूप तोडली जात आहेत. हायब्रिड जी झाडं आहेत, म्हणजे हापूसची झाडं किंवा काजूची झाडं आली हायब्रिड, म्हणजे ज्यांना बनवलं जातं, त्या झाडांसाठी ह्या झाडांची कत्तल केली जाते. परंतु लोकांना हे माहीत नाही की निसर्गाचा समतोल राखण्यासाठी ना ह्या झाडांची गरज खूप असते. म्हणजे फळांसोबतच आता तुम्हाला आजूबाजूला एक किंजल, ह्या टाईपची झाडं आहेत, किंजल, आईन, अशा टाईपची जी झाडं आहेत ना, ती झाडंसुद्धा आपल्या निसर्गाचा समतोल राखण्यासाठी खूप इम्पॉर्टन्स आहेत. कारण चक्रीवादळ आलेलं, त्या चक्रीवादळामध्ये सर्वात जास्त ह्या झाडांनी मदत केली होती. निसर्ग हे कसं स्वतः तयार होतात, त्यांना काही कोण लावत नाही. आणि त्यांच्यामध्ये एक इम्युन सिस्टम, त्यांची सिस्टम खूप स्ट्रॉंग असते. सो त्यांच्यावरती इतका इफेक्ट पण झाला नव्हता. म्हणून ही झाडं खूप इम्पॉर्टन्स आहेत. जांभूळ पण खूप इम्पॉर्टंट आहे. कारण स्वतः झालं तुम्ही बघू शकता. बुंदा दाखवा ना भाव.
आता बुंदा बघा किती वर्षापूर्वीची असेल काय माहीत नाही आपल्याला. अशी झाडं तोडली जातात, म्हणजे माहीत नाही त्याचं रिझन. जास्तीचं रिझन हे असतं की प्रत्येकजण कंपाऊंड बनवतो आणि मग हायब्रिड झाडं लावली जातात हापूस आंब्याची वगैरे. पण अशी ती झाडं लावलीच पाहिजे व्यावसायिक पिकं घेण्यासाठी, परंतु त्याच्यासोबतच अशी झाडं वाचवली पण पाहिजे. सो मित्रांनो, हे होतं, तुम्ही बघू शकता पुन्हा एकदा हे जांभूळ. हे आपल्या निसर्गात स्वतः तयार होतात, इकडून लावत नाही. ही जांभूळ आहे, रक्तदोष शुद्ध करण्यासाठी चांगलं आणि डायबिटीजसाठी चांगलं. आणि मग अशी तुम्हाला दाखवतं करवंद. सो थँक्यू मित्रांनो. व्हिडिओ आवडला असेल तर सपोर्ट करा. बऱ्याच दिवसांनी व्हिडिओ बनवतो आहे, कारण काही कारणास्तव व्हिडिओ बनवायला मिळाला नव्हता. तर थँक्यू. असंच प्रेम राहू द्या. थँक्यू मित्रांनो. कोकणची गाडी मिळेल ना. ते भाऊ अरे बॅडे ऐकतच नाही भाई, डायरेक्ट अटॅक. मित्रांनो, कोकणामध्ये आता नवीन नवीन बेरीज तुम्हाला पाहायला मिळतात ह्या मोसममध्ये. त्याच्यामध्ये एक कोकणची काळी मैना, करवंद, जांभूळ, तोरणा, आमटा असे वेगवेगळे प्रकार तुम्हाला पाहायला मिळतात. ते पुढे पुढे तुम्हाला पाहायला मिळते दिसले तर. आणि हे आहेत करवंद, तुम्ही पुन्हा एकदा पाहू शकता. हे करवंद आहे, आंबट गोड, खूप छान अशी. आणि मला वाटतं ज्यांना पण पित्ताचा वगैरे त्रास असतो त्यासाठी खूप बेटर आहे असं मी ऐकलं आहे. अजून थोडी माहिती घेईन, नक्की तुम्हाला नंतर सांगेन. धन्यवाद. पुढे पुढे व्हिडिओ बघा का. हे बघा, ही जांभूळचं झाड आहे आणि हा बघा भाऊ कुठे चढला आहे झाडावरती. तो मग दिसत असेल बघा. आणि ऊंचाई पे डर कैसे लगता मुझे भी पता नहीं. किती उंचावर चढला आहे बघा. हे बघा, आणि हे झाड आहे. ज्याला झाडावर चढता येतं त्याने चढावं. माझ्यासारखं मला वाटतं मुश्किल आहे, तरी पण ट्राय करू शकतो. पण बघा, हे झाड दिसतंय तुम्हाला जांभूळचं, एवढं मोठं भलं मोठं. त्याच्यावरती भाऊ बघा एवढा उंचावर चढलाय तो बघा. दिसलं तुम्हाला. फायनली तुम्ही बघू शकता कोकणची काळी मैना. आणि हे बघा कोकणची काळी मैना, हे आहेत करवंद. तुम्ही एकदम क्लोज बघू शकता. बेरीज आहेत कोकणची काळी मैना, करवंद. आणि खरंच भाग्य आहे मला की माझा जन्म कोकणामध्ये झाला. सो हेच वाचवायचं आपल्याला, कारण हायब्रिड झाडांसाठी अशा गोष्टी ह्या तोडल्या जातात. सो इथं तुम्ही बघू शकता. हे बघा, हे तर काही आहेत कच्चे आहेत, हे कच्चे आहेत. ह्याचं लोणचंसुद्धा होतं. हे जेवणामध्ये एक आंबटपण येण्यासाठी सुद्धा वापर केला जातो कच्च्या करवंदांचा. आणि पिकलेली करवंद सुकवून विकलीसुद्धा जातात आणि खाल्लीसुद्धा जातात. चवीला मस्त एकदम आंबट गोड असतात. सो कोकणामध्ये आला तर खरंच ह्याचा आस्वाद घ्या कधीतरी. कोणाला हवे असतील तर सांगा, आपण पाठवून देऊ. म्हणजे जमलं तर पाठवून देऊ, म्हणजे वेळ मिळाला तर नक्की मी पण जंगलामध्ये येईन आणि घेऊन येईन. कोणाला हवे असेल तर सांगा, आपण पाठवून देऊ. सो तुम्ही बघू शकता. हे थांब लागेल. आणि ॲक्च्युली सर्वांना माहीत आहे कोकणची काळी मैना ह्याच्यावरती काटेसुद्धा खूप असतात. सो तुम्ही आलात तर थोडं सांभाळून. हे बघा, हे कोकणची मैना. अशा खूप झाडी आहे तिकडे. म्हणजे ना, ही पण कोकणची काळी मैना आहे करवंद. ती पण ती कोकणामध्ये ना करवंदांची झाडं खूप असते. करवंदाची जाळी खूप आहे. हे बघा, ही पण म्हणजे प्रत्येक ठिकाणी कोकणामध्ये करवंद करवंद करवंदच आहेत. आणि खरंच गावी आलात. हे बघा, ही कच्ची आहेत अजून. सॉरी, इथे जर हवा येते नाही तर मलाच लागेल. हे बघा, हवेमुळं बघा कोकणची काळी मैनाचे झाड पण थोडंसं जे झुडूप आहे ते पण हलतं आहे. हे बघा. सो नक्की गावी आलात तर त्याचा आस्वाद घ्या. भेटूया पुढे पुढे. आमच्यासोबत हा पॅडी आला आहे. हा बघा. क्या पॅडी, कसं वाटतंय? मजा येते की नाही? चुकून आलास की पाठून आलास? पॅडी काय थकलास? करवंद बिरवंद खातो का सोन्या? नको. तर आमच्यासोबत हा पॅडी आला आहे, बघू शकता. चल सोन्या, जाऊया आपण आता तिकडे. आईला निघाला तर.
चल एक रायगड आंबा आहे आणि एका झाडावरती एकच आंबा झालाय. हा बघा पिकलाय की कच्चा आहे माहीत नाही, थांबा मी बघतो. एकच आंबा दिसतोय. म्हणजे आंबे असे रायवळ खूप आहे तिकडे. सो आम्हाला एक इथे दिसला. रायवळ म्हणजे जंगली आंबा. कोणाचे असलं ते कोणी काढून घेऊन जातो इकडे. काही नाही घेऊन जात, काही असे असतात कोणी घेऊन जातो. तर बघतो पिकला आहे का. सोन्या जरा पिका आहे बाई, पिकला आहे. बघूया ना, खाऊन बघू तुला. खा. ठीक आहे ठीक आहे, पण ठीक आहे. एनर्जी चिकलय आहे, दाताला लागला ना वाटोळा होईल. पण ठीक आहे, टेस्ट करतोय. एका झाडावरती एकच आंबा असतो, पण समोर एक आहे होतो, पण तो पिकला नाही. तर मित्रांनो आम्हाला आता फायनल एक आंबा पण मिळाला आहे. म्हणजे आता जस्ट सुरुवात होते आंबे विकायला पण. लेट्स गो. तेरे को कैसा लग रहा है जंगल में? अच्छा लग रहा है. तुला मजा येते का? यस पक्का यस. पडशील सांभाळून. कॅमेरामॅन पण आमचा जरा डुप्लिकेट आहे, पडला असतात काय बांधावरून डायरेक्ट खाली. काय बोलणार सोन्या, तू भाईंदर का है ना, भाईंदर यस. मीडियम, तो मेरे साथ रह के थोड़ा स्ट्रॉन्ग बन जाएगा. पर ठीक आहे कॅमेरामॅन. तर फायनली आता आपण जांभूळ, पहिल्यांदा करवंद खाल्लंय, करवंद तुम्हाला दाखवलंय. जांभूळ, रायवळ आंबा एकच भेटला पिकलेला. एकच आंब्यावर तर 2च आंबे होते, त्यातला एक पिकलेला होता. आणि आंबा पिकायला अजून काही प्रॉपर सुरुवात झालेली नाही. सो मला वाटतं आठवड्यानंतर वगैरे आंबे पिकायला प्रॉपर सुरुवात होईल. मग तुम्हाला मी पुढच्या व्हिडिओमध्ये दाखवेनच रायवळ आंबे. कारण हापूस आंबा प्रत्येकालाच माहिती आहे. रायवळ आंब्याची व्हरायटी वेगवेगळी असते, काही गोड असतात, आंबट असतात, काहीची टेस्ट वेगळीच असते, का डोक्याच्या वरून जाते. पण सर्वांमध्ये विटॅमिन मिनरल्स परिपूर्ण प्रकारे असतो, भरलेला असतो. ते सुद्धा एक निसर्गाची देण आहे आपल्या कोकणामध्ये. सो रायवळ आंब्यांसुद्धा आस्वाद घ्या. फक्त हापूस आंबा खाण्यापेक्षा कधी कधी गावी गेल्यानंतर रायवळ आंबा शोधायला जा जंगलामध्ये. खूप मजा येते ना जंगलामध्ये फिरायची. पहिल्यांदा आलोय मी इकडे. हां तू पहिल्यांदा आलाय, पण मजा येते. म्हणजे जंगलामध्ये फिरायची मजा वेगळीच आहे. ऊन आहे, ऊन थोडं जास्त आहे, पण काय आता एन्जॉयमेंटसाठी तेवढं चालतं. ठीक आहे मित्रांनो, पुढे पुढे व्हिडिओ बघत राहा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा. थँक्यू. कॅमेरामॅन फोकस फोकस. काटे बिटे लागतील ते बघ. या. स्टिक घेऊन यायला पाहिजे होतं रे. आहे की आपल्याकडे? आजीने बोललेलं तरी काय काटे घेऊन जातोस. स्टिक स्टिक स्टिक, नो काठी, स्टिक. याची कॅमेऱ्याची स्टिक आहे ना माझ्याकडे. हा 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 हा. स्टिक. काय सॉरी. अजून काय जांभूळवरून उतरला नाही. भाऊ दाखव त्याला, तो बघ काय वरती झोपतो की काय माहिती. ए फांद्या बिंद्या तोडू नको रे. हा हा काय अजून उतरला नाही. 15-20 मिनिटं जास्त झाली ना. हा जांभूळ खूप आलाय रे मित्रांनो. खरंच ह्या निसर्गातील देण असलेला झाडं वाचवली पाहिजे, वाचवली पाहिजे. मुश्किल आहे कारण थोडं लोकांची मेंटॅलिटी चेंज होते. प्रयत्न तर केलेच पाहिजे. पहिल्यांदा इकडे गुरं वगैरे यायची, लोक खेळायला बिळायला यायची. क्रिकेट तर इकडे खेळलं जायचं वरती. तर लोकांना मोबाईलशिवाय लहान लहान पोरं, आता माझ्यासोबत पण आहे तो बघा 7वीचा, नुसता मोबाईलवर असेल. अशी पोरं खूप आहेत जी मोबाईलवरती असतात. म्हणजे निसर्गात राहणं, निसर्गात वावरणं लोकांना खूप आवडायचं कमी झालं आहे. आणि मोबाईलवरती रील्स बघणं, इंस्टाग्राम, यूट्यूबला वगैरे ठीक आहे, जे नॉलेजेबल गोष्टी आहेत, ज्ञान घेता आलं पाहिजे. पण इंस्टाला जाऊन रील्स बघणार, त्याच्यामध्ये मैदानी खेळ कमी खेळणार, ॲक्टिव्हिटी खूप कमी झाल्या. सो ते पण आहे कारण दुनिया फास्ट झाली, पण निसर्गापासून आपण खूप लांब. भेटू आपण लवकरच नवीन व्हिडिओमध्ये. थँक्यू मित्रांनो. हे बघा, ही पिशवी पूर्ण भरली आहे आमच्या जांभळीने. बघा तुम्ही परत एकदा दाखव ना सोने. हे बघा, हे जांभूळ आहे, पिशवी पूर्ण भरले आहे. सो बघूया. ही तर जांभळं चांगली वाटते तरी मगाशी मला कळू लागली जास्त ना. जांभूळ आहेत.
सो मित्रांनो फायनली आम्हाला जांभूळ मिळाले आणि आम्ही चाललो आता आमच्या घरी. श्लोक 2 मिनटं काय सांग, कसं वाटलं? थकला तू रे, बोल. नाही थकलो. मग बघा आता कोकण तरी आपलाच गाव आहे. मग मी पहिल्यांदा आलोय. हम्म. मला चांगलं वाटलं. तर चढायला तुला माझी सास गेली म्हणून हे जांभूळ खाऊन मस्त वाटतं मला. मग झाडावर चढवलं तर तुला? मला झाडा चढवलं असं मी पडलो असतो. ठीक आहे, पण मजा आली ना तुला? हो, खूप खूप मजा आली. चला मग सांग जरा काहीतरी. आता कुठं चाललो आपण? आता आपण चाललो घरी. आंबे घेऊन जाऊ. ते पण तुम्हाला दाखवू. आंबे कुठचे पिकले असतात, ते नाही पिकले असतात. ठीक आहे चलेगा. जांभळ वगैरे. चालेल, चल मग भेटूया. आम्ही आता हळूहळू घरी चाललोय बघा रस्त्याने. जो आमचा श्लोक, तो आमचा भाऊ आणि आम्ही फायनली हळूहळू घरी चाललोय. घरच्या भरतीला बघूया. आंबे मिळाले रायवड तर घेऊन जाऊ. ओके, पुढे बघू. श्लोक, शाळेतल्या पोरांना काय सांगशील मग या कोकणाबद्दल? तुला जर विचारलं गावी जाऊन काय केलं, काय सांगशील? कोकणामधलं मी सांगेल कोकण हा असा निसर्ग जो पाहायला पाहिजे एकदा तरी. आपल्या लाईफ मध्ये एकदा तरी पाहायला पाहिजे. आणि असे अलग अलग वेगळे फळ ते खाऊन आपल्या बॉडीसाठी पण एकदम हेल्थ आहे. म्हणजे वेल्थ. हेल्थ इज वेल्थ. आरोग्य हीच धनसंपदा, राईट? ओके. चलेगा. चला मित्रांनो, कोण बघत असेल तर काय सांगायचं तुला? प्रश्न काय विचारायचा आहे? कोण फळं खातात हे, राईट ना? ठीक आहे. रस्ता आहे ना पहिला खरंच खूप छान होता एकदम. म्हणजे सिंपल, लोक खूप यायची जायची. आता ना इथं झाडे खूप वाढले, पण ठीक आहे. हे बघा ना, पुढे सांभाळून जावं लागतं वाकून. ॲडव्हेंचर, मॅन वर्सेस वाईल्ड. लाईट, मॅन वर्सेस वाईल्ड लाईट. इंस्टाग्राम लाईट, फेसबुक लाईट, मॅन वर्सेस वाईल्ड लाईट. हे बघा वाकूनच जावं लागतंय, पण ठीक आहे. आणि इकडे ना पहिलं लोक खूप यायचे. इकडे आंबा पिकतोय बघा. हे बाटे तुम्हाला दिसतंय, हे खराब झालं. हा आंबा पिकतोय. आंबे म्हणजे पिकायला लागलेत. आंबा बघा ना केवढा मोठा आहे बघा. याचा बेस बघा रायवड आंब्याचा. हे बघा केवढा मोठा आंबा आहे. म्हणजे हे आंबे खूप जुने आहेत. किती वर्षाचे असतील काय माहिती. कोणा माहिती असेल नक्की सांगा यार. हा बघा रायवड आंबा. आंबे दिसतात का माहीत नाही कॅमेऱ्यामध्ये. केवढा मोठा आंबा आहे बघा, खतरनाक. हे कच्चे आंबे घे जरा 2-3. मग आईने सांगितलेत नको, वरती नको. आता बघूया सर पुढे भेटले तर. हे बघा हा रायवड आंबा बघा. काय मोठे आंबे आहेत हो. हे बघा केवढा मोठा बेस त्याचा. आणि काय आंब्याचा दरार आहे बापरे. किती फूट आहे हा, बापरे. एवढा मोठा आंब्याचा झाड, रायवड आंबा. खतरनाक बाई. किती वर्षाचे आहेत काय माहिती. अजून एक इकडे बघा. अजून एक आम्हाला जांभूळचं झाड भेटलं आणि त्याच्यावरती सुद्धा जांभूळ झालेत. हे बघा त्याच्यावरती पण जांभूळ झालेत. भाऊ इथं पण चढतोय? अरे बापरे, ऐकत नाही बाई. सर्वच घेऊन जाणार वाटतात. हे बघा यो छोटा आहे थोडा, पण खूप झालेत. एवढा पण छोटा नाही, माझ्यासारखा चढताना वांदेच होतील. पुन्हा हे बघा जांभूळ. ह्याची टेस्ट पण बघायला लागेल थोडी. आणि मित्रांनो फायनली घरी पोचलो आहे. जांभूळ घ्यायला, जांभूळ आणि तुम्ही पाहिलंच व्हिडिओमध्ये. आणि आता घरी पोचलो आहे. तर व्हिडिओ आवडला तर लाईक करा. इथे स्टॉप करतो आहे. नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूया. थँक्यू.